मित्र हो नमस्कार. मी डी.एन. मोरे, पीपल्स कॉलेज, नांदेड. केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी झालेल्या बैठकीत इस्रोचे माजी अध्यक्ष नामवंत शास्त्रज्ञ डॉक्टर के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा मंजूर केला. शिक्षण ही मानवी जीवनातील अनेक मूलभूत गरजांपैकी एक अत्यावश्यक गरज आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास शिक्षणामुळे होतो. म्हणून शिक्षणाला राष्ट्राच्या विकासाचे इंजिन म्हटले जाते. 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले होते. 1992 मध्ये त्यामध्ये काही मूलभूत सुधारणा करण्यात आल्या. गेल्या 34 वर्षापासून या शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रात राबविले जात आहे. काळ झपाट्याने पुढे जात आहे. बदलत्या काळानुसार सुसंगत आणि व्यवहार्य बदल शिक्षण क्षेत्रात करणे महत्त्वाचे होते. त्या दिशेने केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. येत्या 2 दशकाहून अधिक काळ या नवीन शैक्षणिक धोरण उच्च आणि शिक्षण क्षेत्रात राबविले जाणार असल्यामुळे समाजातील शिक्षणासंबंधित घटकांनी या धोरणातील सकारात्मक बाबीचे समर्थन करीत उणिवा असलेल्या बाबी निदर्शनास आणून देणे महत्त्वाचे आहे. धोरणातील उच्च शिक्षणासंबंधित अंतर्भूत असलेल्या बाबीची सविस्तर चर्चा अधिक आणि उणेच्या अनुषंगाने आपण करणार आहोत. या शिक्षण धोरणात पहिला महत्त्वपूर्ण बदल जो करण्यात आलेला आहे तो आहे संस्थात्मक पुनर्रचना आणि एकत्रीकरणाच्या बाबतीतला. सध्या भारतामधली बहुतांशी महाविद्यालय विद्यापीठाशी संलग्नित आहेत. नवीन शिक्षण धोरणामध्ये ॲफिलिएशन सिस्टीम बंद करण्याचे प्रस्तावित केले आहे. एक विद्याशाखा आणि कमी विद्यार्थी संख्या असलेली महाविद्यालये बंद करून त्यांचे बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्थात एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव या धोरणाने मंजूर केला आहे. 2040 पर्यंत सर्व उच्च शिक्षण संस्था बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्थेत रूपांतरित करण्याचे या धोरणाने प्रस्तावित केले आहे. 2035 पर्यंत विद्यापीठाशी असलेली सर्व संलग्नित महाविद्यालये हे स्वायत्त करण्याचेही या धोरणाने प्रस्तावित केले आहे. यामुळे शिक्षणाची गंगा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ज्या काही शिक्षण संस्था सुरुवात करण्यात आल्या आहेत त्या बंद होणार आहेत. परिणामी आदिवासी, डोंगराळ, मागास आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. या भागातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक विवंचना असल्यामुळे शहराच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणे अशक्य होते. यामुळेच या संस्था निर्माण केल्या गेल्या होत्या. परंतु या नवीन पुनर्रचनेत या एक विद्याशाखीय संस्था बंद होण्याच्या कारणामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक नवा प्रश्न निर्माण होणार आहे. नवीन शिक्षण धोरणाने उच्च शिक्षण संस्थाचे 3 भागात वर्गीकरण करण्याचे ठरविलेले आहे. यामधील पहिल्या गटात संशोधन विद्यापीठे असणार आहेत. संशोधन विद्यापीठामध्ये फक्त संशोधनाचे काम चालणार असेल. दुसऱ्या गटात अध्यापन विद्यापीठे असतील.
या विद्यापीठामध्ये संशोधनाबरोबरच पदव्युत्तर वर्गाच्या अध्यापनाचेही काम चालेल. तिसरा गट हा महाविद्यालयाचा असेल. अर्थात हे सर्व महाविद्यालये 2035 पर्यंत स्वायत्त बनलेली असतील आणि या सर्व महाविद्यालयां बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्थात 2040 पर्यंत रूपांतरित झालेली असतील. या बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्थात 3000 ते त्यापेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित असतील. यासोबतच या धोरणाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या भारतातील उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थेशी संबंधित दर्जेदार बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठे स्थापन करण्याचे प्रस्तावित केले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल बहुविद्याशाखीय कॉलेज हे स्थापन करण्याचे प्रस्तावित केले आहे. या शिक्षण धोरणातला दुसरा महत्वपूर्ण घटक हा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओच्या संदर्भामध्ये आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या 2018-19च्या अहवालानुसार सध्या उच्च शिक्षणात विद्यार्थ्याचे प्रवेश प्रमाण ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ हा 26.3% आहे. विकसित राष्ट्राच्या तुलनेत भारतातील उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रमाण हे अत्यल्प आहे. अमेरिकेमध्ये हे प्रमाण 88%, ब्रिटनमध्ये 59%, कॅनडामध्ये 100%, जर्मनीमध्ये 100%, रशियामध्ये 76%, ब्राझीलमध्ये 36% ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या विकसित राष्ट्रांनी सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवर भर दिला आहे. भारतामध्ये शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी अनेक उच्च शिक्षण संस्था स्थापन केल्या गेल्या, परंतु GERच्या संदर्भामध्ये आपण उच्चित ध्येयापर्यंत, उच्चित उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकलो नाही. आणि म्हणून दुर्दैवाने आजही 75% विद्यार्थी उच्च शिक्षण क्षेत्राच्या बाहेर आहेत. या धोरणाने 2030 पर्यंत हा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ 50% वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्यक्ष याची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येणार आहेत, परंतु आज भीतीला आपण हा ग्रॉस एनरोलमेंट 2030 पर्यंत 50% वाढेल अशी अपेक्षा करूयात. धोरणातील तिसरा जो काही मूलभूत बाब प्रकर्षाने आपल्या समोर येते आहे ती आहे तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे शिक्षण क्षेत्रामध्ये वापराचा. विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशामध्ये ऑनलाईन टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशनची चर्चा जोरात सुरू झाली. या अगोदर ओपन डिस्टन्स प्रोग्राम्सच्या माध्यमातून काही विद्यापीठे या पद्धतीचे शिक्षण देत होती, परंतु आता या धोरणाने तंत्रज्ञानाच्या बळकटीस अधिक प्राधान्य देत ऑनलाईन शिक्षण आणि दूरस्थ शिक्षणावर अधिक भर दिला आहे. स्वयं आणि दीक्षाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जाणार आहे. नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी नावाची एक स्वायत्त संस्था तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी स्थापन केली जाणार आहे. बहुविद्याशाखीय सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओपन डिस्टन्स लर्निंग
अँड ऑनलाईन प्रोग्राम्स चालू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. वास्तविकपणे ऑनलाईन शिक्षण हा परंपरागत शिक्षणाला पर्याय ठरू शकत नाही, हे अनेक सर्वेमधून पुढे आले आहे. परंपरागत शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना जे ज्ञान मिळते ते ज्ञान ऑनलाईन शिक्षणाच्या डिलिव्हरीमधून मिळत नाही, अशा पद्धतीचा निष्कर्ष अनेक सर्वेमधून पुढे आलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर हे धोरण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बळकटी करू पाहत आहे. ते कितपत यशस्वी होईल हे येणाऱ्या काळात आपणाला दिसेल. शिक्षण धोरणामधला एक महत्वपूर्ण बदल पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्या लक्षात येतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पदवी कोर्स 3 किंवा 4 वर्षाचा ठेवलेला असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना मल्टिपल एक्झिटचं ऑप्शन ही दिलेलं आहे. काही मुलींचे लग्न होतात, त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. काही मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांची परिस्थिती सुधारल्याच्या नंतर आणि सगळे प्रश्न संपल्याच्या नंतर पुन्हा त्या कोर्समध्ये येऊन तो कोर्स कंटिन्यू करण्याचे स्वातंत्र्य या धोरणाने दिलेलं आहे. 3 वर्षाचा पदवी कोर्स पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला बॅचलर डिग्री दिली जाणार आहे, तर 4 वर्षाचा पदवी कोर्स केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला डिग्री विथ रिसर्च ही पदवी दिली जाणार आहे. पदव्युत्तर कोर्स ज्यांनी पदवीची डिग्री 3 वर्षाची केलेली आहे त्यांना पदव्युत्तरचा कोर्स हा 2 वर्षाचा करावा लागेल. आणि ज्यांनी पदवी वर्गाची कोर्स हा 4 वर्षाचा डिग्री विथ रिसर्च अशा पद्धतीने केलेला आहे, त्यांना पदव्युत्तर कोर्स हा फक्त 1 वर्षाचाच करावा लागणार आहे. पीएचडी साठी 4 वर्षाचा डिग्री विथ रिसर्च कोर्स केलेल्यांना एनरोलमेंट करता येईल आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही पीएचडी करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. नवीन शिक्षण धोरणात एमफिल ची डिग्री मात्र बंद करण्याचं ठरविलेलं आहे. नवीन शिक्षण धोरणामध्ये अभ्यासक्रमात लवचिकता व संस्था व शिक्षकांना अभ्यासक्रमाशी संबंधित बाबीसाठी स्वायत्ता देण्याचं ठरवलेलं आहे. पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती नवीन पद्धतीनं रिवाईज करून त्यामध्ये स्किल्सचे अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट करण्याचंही हे धोरण मांडतं. राष्ट्रीय शिक्षण धोरणात जगातील सर्वोत्कृष्ट 100 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी देण्याचं मान्य केलं आहे. यामुळे परदेशामधील खाजगी विद्यापीठे भारतामध्ये येऊन त्यांनी कॅम्पस सुरू केल्याच्या नंतर त्या विद्यापीठामध्ये समाजातील फक्त श्रीमंत विद्यार्थीच ऍडमिशन घेऊ शकतील. समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठाची वारेमाप फीस असल्याच्या कारणामुळे इथे प्रवेश घेता येणार नाही. यासोबतच खाजगी विद्यापीठांनाही अधिक प्राधान्य हे धोरण देत आहे. बिर्ला अंबानी
अहवालाने खाजगी क्षेत्रात शिक्षण क्षेत्राला मुक्त वाव देण्याच्या संदर्भामध्ये शिफारस केली होती. त्या दृष्टीनं टाकलेलं हे एक पाऊल आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या माध्यमातून शिक्षणाचं खाजगीकरण आणि व्यापारीकरण केलं जात आहे. कोठारी आयोगाने सार्वजनिक शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्यास प्राधान्य द्यावं अशा पद्धतीची एक महत्वपूर्ण शिफारस केली होती. परंतु कस्तुरीरंगन समितीने खाजगी विद्यापीठांना आणि परदेशी विद्यापीठांना भारतात मुक्त वाव देऊन खाजगीकरणाच्या दिशेनं एक अधिकचं पाऊल टाकलेलं आहे असं म्हणता येईल. विशेषतः शुल्क निश्चितीचा अधिकार सुद्धा या खाजगी विद्यापीठांना आणि परदेशी विद्यापीठे जी काही भारतामध्ये येऊ पाहत आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. आणि म्हणून हे धोरण एक प्रायव्हेटायझेशन आणि कमर्शियलायझेशनचं एक ब्युटिफुल मॉडेल आहे असं आपणास म्हणता येईल. विद्यार्थ्यांना जी काही आर्थिक सहाय्य शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आणण्यासाठी करायचं आहे त्याविषयी या धोरणामध्ये काही बाबी अंतर्भूत केलेल्या आहेत. विशेषतः नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या माध्यमातून समाजामधील एकही विद्यार्थी आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर राहणार नाही याची तरतूद करण्यात आली आहे. एके बाजूला हे धोरण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचं प्रस्तावित करतं तर दुसऱ्या बाजूला मात्र प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये फक्त 100 ते 25% स्कॉलरशिप एकूण विद्यार्थ्याच्या फक्त अर्ध्या विद्यार्थ्यांना देण्याचंही प्रस्तावित करतं. अशा प्रकारची एक विसंगती या धोरणामध्ये दिसते आहे. स्पेशल एज्युकेशन झोन्समध्ये बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्था स्थापन करण्याचंही या धोरणामध्ये प्रस्तावित केलेलं आहे. आणि सोशली आणि इकॉनॉमिकली डिप्राइव्ड ग्रुपसाठी फिनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करणं हेही धोरणामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. एक महत्वपूर्ण बदल उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात या धोरणाने केलेला आहे तो म्हणजे हे धोरण व्यावसायिक शिक्षणावर अधिक भर देऊ इच्छितं. 2009 मध्ये प्रोफेसर यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने एक महत्वपूर्ण शिफारस व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये केलेली होती. परंपरागत शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी अधिकाधिक प्रमाणामध्ये उपलब्ध होतील याकडे कटाक्षानं धोरणकर्त्यांनी लक्ष देण्याची महत्वपूर्ण शिफारस प्रोफेसर यशपाल कमिटीने केलेली होती. त्याची दखल कस्तुरीरंगन समितीने घेतलेली असून सध्याच्या 5% विद्यार्थी उच्च शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेतात आणि म्हणून हा आकडा 2025 पर्यंत 50% पोहोचविण्याचं उद्दिष्ट या धोरणानं ठरविलेलं आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्था 2030 पर्यंत व्यावसायिक शिक्षण देण्याची केंद्रे बनतील, संस्था बनतील असंही या धोरणामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये
अनेक प्रश्न सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय, विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर, मग ती ड्रिंकिंग फॅसिलिटी असेल, सॅनिटायझेशनच्या समस्या असतील, या विविध समस्येमुळे उच्च शिक्षणाचं क्षेत्र सध्या बाधित होताना आपण पाहतोय. विशेषतः शिक्षकांच्या जागा बहुतांशी विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये रिक्त आहेत. नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय विद्यापीठामध्ये जवळपास 50% शिक्षकांच्या जागा या रिक्त आहेत. नव्याने स्थापन झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संशोधनावर भर देणाऱ्या दर्जेदार शिक्षण संस्थांतही जवळपास 35% जागा रिक्त आहेत. राज्य विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयामध्ये 40% शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. आणि यापेक्षा अधिक भयानक गोष्ट म्हणजे शिक्षकांची नियुक्ती ही कंत्राटी तासिका तत्वावर केली जाते आहे आणि अतिशय तुटपुंजा मानधनावर या शिक्षकांना काम करावं लागतं आहे. हे सर्व शिक्षक एमफिल, सेट, नेट, पीएचडी अशा अनेकविध पदव्या घेऊन उच्च विद्या संपादित केलेले आहेत. आणि या सर्व पार्श्वभूमीवर केक कस्तुरी रंगन समितीने 31 मे 2019 रोजी मानव संसाधन विकास मंत्रालयाला सादर केलेल्या मसुद्यात या बाबी प्रकर्षाने नोंदविलेल्या होत्या, परंतु केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या फायनल ड्राफ्ट मध्ये या बाबींची दखल घेतली नाही. एक महत्वपूर्ण बाब या धोरणामध्ये नोंदविलेली आहे ती म्हणजे विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर हे 1:10 ते 1:20 असेल असे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर स्वागतार्ह जरी असले तरी याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी पॉलिसी मेकर्सना आटोकाट प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झाली तर शिक्षणाच्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने बदल झाला असं आपणाला म्हणता येईल. या धोरणाने संशोधन व नवकल्पनांना अधिक प्राधान्य देण्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन नावाची एक स्वायत्त संस्था स्थापन करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. सध्या एकूण जीडीपीच्या 0.69 खर्च आपण संशोधनावर करतो. या तुलनेत विकसित राष्ट्रांमध्ये संशोधन आणि नवकल्पनांना अधिक प्राधान्य दिलं जातं. अमेरिकेमध्ये संशोधन आणि नवकल्पनेवरती त्यांच्या एकूण जीडीपीच्या 2.8%, चीनमध्ये 2.1%, इस्रायलमध्ये 4.3%, साऊथ कोरिया सारख्या एका छोट्या राष्ट्रामध्ये 4.2% खर्च संशोधन आणि नवकल्पनांच्या वाढीसाठी केला जातो. या धोरणाने संशोधन व नवकल्पनांना अधिक पाठबळ देण्याच्यासाठी NRF च्या माध्यमातून फिनान्शियल असिस्टन्स करण्याचं ठरविलेलं आहे. प्रत्यक्षात यावर किती खर्च केला जाईल या बाबतीत मात्र धोरणामध्ये कोणतीही बाब समाविष्ट केली नाही, परंतु येणाऱ्या काळात धोरणकर्ते याकडे अधिक लक्ष देतील आणि एकूण जीडीपीच्या चांगल्या पद्धतीची फिगर्स या संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी
निश्चित करतील अशी अपेक्षा करूया. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने जी काही वेगवेगळी नियामक मंडळे आहेत, AICTE, UGC, BCI, ही सर्व नियामक मंडळे एकत्रित करून एकच नियामक मंडळ, वन रेग्युलेटर, उच्च शिक्षणावर नियंत्रण करण्यासाठी असावं अशी शिफारस केली होती. या धोरणाने नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी अथॉरिटी नावाची उच्च शिक्षणासाठी एकच नियामक, वन रेग्युलेटर, स्थापन करण्याचं सुचविलेलं आहे. त्यासोबतच हे धोरण हायर एज्युकेशन ग्रँट्स कमिशन नावाची एक स्वायत्त संस्था स्थापन करण्याचं सुचवितं. विशेषतः राधाकृष्णन आयोगाच्या शिफारसीनुसार 1956 मध्ये भारतीय संविधानातील 246व्या कलमान्वये लोकशाही व्यवस्थेवर आधारित विद्यापीठ अनुदान आयोग नावाची एक स्वायत्त संस्था स्थापन केली गेली होती. गेल्या 5-5.5 दशकाहून अधिक काळ विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण क्षेत्रात विकास निधी आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आमूलाग्र बदल करण्याचं काम केलं आहे. परंतु ही लोकशाही व्यवस्थेवर आधारित विद्यापीठ अनुदान आयोगाची व्यवस्था मोडीत काढण्याचं या धोरणानं प्रस्तावित केलं असून त्याऐवजी हायर एज्युकेशन ग्रँट्स कमिशन नावाची स्वायत्त संस्था स्थापन करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. वास्तविक पाहता या हायर एज्युकेशन ग्रँट्स कमिशनची रचना कशी असेल याविषयी या धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख नाही आहे. दुसरा महत्वाचा बदल जो काही या धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तो आहे भारतीय भाषा, कला आणि संस्कृतीच्या संदर्भामधला. खर तर आजचं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. 21व्या शतकातील उच्च शिक्षणा क्षेत्राची जी काही आव्हाने आहेत त्या आव्हानाला सामोरे जात असताना कोणत्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था अस्तित्वात असावी याविषयीचा उल्लेख या धोरणामध्ये असणं अपेक्षित होतं. परंतु हे धोरण मात्र हजारो वर्षापूर्वीच्या चाली, संस्कृती, सभ्यता, भाषा यांना अधिक बळकट करण्याच्या संदर्भात प्रोत्साहन देण्याची निर्देशित करतं. आणि त्या अनुषंगाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन नावाची एक स्वायत्त बॉडी स्थापन करण्याचं या धोरणानं मंजूर केलं आहे. या माध्यमातून क्लासिकल लँग्वेजेस, विशेषतः संस्कृत, पाली, पर्शियन आणि प्राकृत यावर अधिक भर या धोरणाने दिला आहे. संस्कृत आणि इतर क्लासिकल लँग्वेजेस साठी डिपार्टमेंट्स आणि इन्स्टिट्यूट उभे केले जाणार आहेत आणि त्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून फिनान्शियल असिस्टन्स करण्याचंही या धोरणानं निर्देशित केलेलं दिसतं. हिंदी आणि संस्कृतच्या अकॅडमीज सुद्धा केंद्र सरकार येत्या काळामध्ये या धोरणानुसार स्थापन करू पाहत आहे. या धोरणामध्ये एक महत्वपूर्ण बदल जो काही केलेला आहे तो आहे एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, ऑटोनॉमस बॉडी उच्च शिक्षण क्षेत्राला ऍडवाइस करण्याच्या संदर्भातला आणि तो म्हणजे राष्ट्रीय शिक्षा आयोग. राष्ट्रीय शिक्षा आयोग नावाची एक सल्लागार मंडळ असलेली एक बॉडी शालेय शिक्षणापासून
विद्यापीठीय शिक्षणात पर्यंतसाठी स्थापन करण्याचंही हे धोरण सुचवतं. शिक्षण व्यवस्थेचे स्वरूप विकसित करणे, ते अंमलात आणणे, त्याची तपासणी करत त्यात सुधारणा करणे ही महत्वपूर्ण जबाबदारी या आयोगाकडे सोपविलेली आहे. या आयोगामध्ये 30 सदस्य असणार आहेत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री या आयोगाचे अध्यक्ष असतील. या आयोगामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांचा, ब्युरोक्रॅट्सचा, सेक्रेटरींचाही समावेश करण्यात आला आहे आणि शिक्षण क्षेत्र, रिसर्चर यांचा मात्र 2/3 एवढा समावेश करण्यात आला आहे. सत्तेचं केंद्रीकरण असलेला हा आयोग सरकारमधील अनेक ब्युरोक्रॅट्सना आणि मंत्र्यांना संधी देतं, परंतु शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं भरीव योगदान आहे त्यांना मात्र खूप कमी प्रमाणामध्ये या आयोगामध्ये संधी मिळणार आहे. आणि म्हणून याचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा एक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ जर केला असता तर एकतर सत्तेचं राजकारणही यामध्ये झालं नसतं आणि शिक्षण क्षेत्राला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असता असं म्हणता येईल. प्रत्येक राज्यामध्ये ही एक राज्य शिक्षा आयोगाची स्थापना या धोरणानुसार केली जाणार आहे. त्या राज्याचे शिक्षण मंत्री या राज्य शिक्षा आयोगाचे अध्यक्ष असतील आणि पुन्हा ब्युरोक्रॅट, सेक्रेटरी यांचाही भरणा त्या राज्याच्या राज्य शिक्षा आयोगामध्ये असणार आहे. तेव्हा शिक्षण क्षेत्रातील तज्ञ लोकांचा कमी सहभाग आणि सरकारमधील सत्ताधारी मंडळीचा जास्त सहभाग असलेला हा राष्ट्रीय शिक्षा आयोग नावाची नवी ऑटोनॉमस बॉडी संसदेमध्ये कायदा करून स्थापन करण्याचं या धोरणानं सुचविलेलं आहे. या धोरणामधला एक महत्वपूर्ण बदल आपल्या निदर्शनास आणून देणं महत्वाचं ठरतं, तो म्हणजे शिक्षणावरील एकूण खर्चाच्या संदर्भातला. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करत असताना शिक्षणाच्या क्षेत्रावर अधिकाधिक खर्च करणं अपेक्षित असतं. कोठारी आयोगाने आणि 1986 मध्ये तयार केलेल्या शिक्षण धोरणाने जीडीपीच्या 6% खर्च शिक्षणावर करण्याची महत्वपूर्ण शिफारस केली होती. देशाच्या स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही या महत्वपूर्ण शिफारशीकडे आपण दुर्लक्ष केलेलं दिसतं. काही आकडेवारी मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. म्हणजे मी जी काही स्टेटमेंट केलेलं आहे ते सप्रमाण सिद्ध होईल. 2014-15 मध्ये एकूण जीडीपीच्या शिक्षणावर खर्च 4.1% केला होता. 2015-16 मध्ये 3.79%, 2016-17 मध्ये 3.66%, 2017-18 मध्ये 3.71%, 2018-19 मध्ये 3.54% आणि 2020-21 मध्ये 3.2% या पद्धतीनं एकूण जीडीपीचा खर्च शिक्षणावर आपल्या देशामध्ये झालेला आहे. याचा अर्थ असा, सरासरी 3%च्या आसपास आजपर्यंत आपण शिक्षणावर खर्च करत आलेलो आहोत. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था जर बळकट करायची असेल आणि विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये आपणाला जर जाऊन बसायचं असेल तर शिक्षण ही एक मूलभूत गरज आहे. आणि या मूलभूत गरजेकडे स्वातंत्र्याच्या 73 वर्षामध्ये आपण दुर्लक्ष केलं की काय, अशा पद्धतीची एक शंका हे सगळे अंदाज पत्रकातील
शिक्षणावर केलेल्या तरतुदी वाचल्याच्या नंतर प्रकर्षानं जाणवतं. आणि म्हणून या धोरणानं जी कोठारी कमिशननी शिफारस 1966 मध्ये केली होती, ती शिफारस 2020 मध्ये हे धोरण करू पाहतंय. खरं तर 1966 मध्ये महागाईचा जो काही निर्देशांक होता त्या तुलनेत कोठारी कमिशननं 6% शिफारस केली होती. 2020 मध्ये जो काही महागाईचा निर्देशांक आहे त्या महागाईच्या निर्देशांकाच्या 9% खर्च शिक्षणाच्या क्षेत्रावरती करणं अपेक्षित होतं. तरी पण राष्ट्रीय शिक्षण धोरण 6% एकूण जीडीपीचा खर्च शिक्षणावर करू पाहत आहे. ते प्रत्यक्षामध्ये तेवढा खर्च जरी केला तरी काही का होईना पण आपल्याला शिक्षण क्षेत्रामधले परिणाम आपल्याला दिसायला लागतील असं म्हणता येईल. थोडक्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यामध्ये कस्तुरीरंगन समितीने सुचविलेल्या अनेक बाबी, त्यामध्ये आलेल्या सूचना यावर सांगोपांग चर्चा धोरणकर्त्यांनी करून जो काही अंतिम धोरणाचा मसुदा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये अनेक उणिवा आपल्याला दिसतात. ज्या काही सकारात्मक आणि चांगल्या बाजू या धोरणामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत त्याचं स्वागत करत असताना त्रुटी असलेल्या बाबींकडे सुद्धा आपणाला लक्ष देणं आवश्यक आहे. या धोरणात विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर 1:10 ते 1:20 प्रमाणात असणे, ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ 2030 पर्यंत 50% वर नेण्याचे उद्दिष्ट, संशोधन वाढीसाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करणे, व्यावसायिक शिक्षणाची परंपरागत शिक्षणाशी जोड देऊन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी अधिकाधिक प्रमाणामध्ये उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमावर भर देणे आणि शिक्षणावर जीडीपीच्या 6% खर्च करण्याच्या ज्या काही महत्वपूर्ण बाबी अंतर्भूत केलेल्या आहेत त्या बाबीचं स्वागत करत असताना प्रत्यक्ष या बाबीची अंमलबजावणी होणं तेवढंच महत्वाचं ठरतं. कारण आतापर्यंतचा इतिहास पाहता धोरण ठरविण्यामध्ये आपण अतिशय परिपूर्ण असतो. कागदावर खूप छान छान पद्धतीनं आपण धोरणामधल्या गोष्टी लिहित असतो, परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होताना मात्र दिसत नाही. तेव्हा मानलेल्या गोष्टीची जर अंमलबजावणी झाली नाही तर रिटर्न डॉक्युमेंट्सला काही अर्थ उरणार नाही. याची अंमलबजावणी होईल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि या धोरणामध्ये असलेल्या ज्या काही उणिवा आहेत, विशेषतः सत्तेचं केंद्रीकरण असलेला राष्ट्रीय शिक्षण आयोग, बहुविद्याशाखीय संस्थांची नव्यानं होणारी रचना, त्यामध्ये एक विद्याशाखा असलेली महाविद्यालय बंद करणं, शासनाचा उच्च शिक्षण संस्थांमध्ये वाढलेला हस्तक्षेप, परकीय विद्यापीठांना कॅम्पस सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी, खाजगी विद्यापीठांना दिलेलं प्रोत्साहन, महाविद्यालयावर लादलेली स्वायत्तता, शिष्यवृत्तीमध्ये केलेली कपात, या गोष्टीकडेही आपल्याला डोळेझाक करता येणार नाही. या धोरणामधल्या हे सगळे कळीचे मुद्दे आहेत. भारताला पुढच्या काळामध्ये विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये नेऊन बसविण्याच्यासाठी शिक्षणाचं क्षेत्र अधिक बळकट करणं हे महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानं विश्वगुरूच्या रूपात शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या देशाला पाहायचं असेल तर धोरणकर्त्यांनी धोरणातील चांगल्या बाबी प्रत्यक्षात परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यासोबतच
धोरणातील उणीवा समाजातील शिक्षणासंबंधित विविध घटकांनी समोर आणलेल्या मोठ्या मनानं स्वीकार करत त्यामध्ये आणखी काही बदल करता येतील का या अनुषंगानं विचार करणं हे महत्वाचं आहे. कारण शिक्षणाची व्यवस्था बदलण्यासाठी शिक्षणासंबंधी सर्व घटक निश्चितपणे येत्या काळामध्ये एकत्रपणे काम करतील. त्यामध्ये मात्र धोरणकर्त्यांचा रोल हा अधिक महत्वपूर्ण ठरतो. शिक्षणाचा विषय भारतीय संविधानाच्या समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केला असल्यामुळे केंद्र सरकार आणि त्या राज्यातील राज्य सरकारे यांची शिक्षणाच्या अनुषंगाने संयुक्त जबाबदारी घटनेनं ठरवून दिलेली आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने या धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी त्या राज्यातील राज्य सरकारांना विश्वासात घेऊन हे धोरण परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यासाठी येत्या काळामध्ये हे धोरणकर्ते निश्चितपणानं पावले उचलतील अशी अपेक्षा करूया. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.